आणि नाम महिमा असं ह्या अभंगात त्यांनी सांगितलेलं आहे. नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. मग असा अर्थ बघितला तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मग योग याग आणि विधीमुळे सिद्धी मिळत नाही, म्हणून या व्यर्थ उपाधी आहेत. म्हणजे ह्याच्या साह्याने आपण परमेश्वर प्राप्तीचं ते उपाधी म्हणून वापरतो, परंतु ती सिद्ध होत नाही. श्रीहरीची सत्ता कळल्या वाचून श्रीहरीची प्राप्ती होत नाही व संशय फिटत नाही. सद्गुरू वाचून अनुभव कसा येईल असा प्रश्न विचारतात. आणि तर तो तसा सद्गुरूशिवाय येत नाही. तपा वाचून दैवत प्रसन्न होत नाही. तसेच निस्सीम प्रेमा वाचून गुज कोणी सांगत नाही. मग गुज म्हणजे काय असे प्रश्न पडतात. सिद्धी म्हणजे काय, विधी म्हणजे काय, योग काय, याग काय. आपण अगदी सहज म्हणून जातो. योगाला गेलो होतो, आज इकडे इकडे अमुक याग झाला, गणेश याग, दत्त याग असं सहज बोलतो. विधिवत पूजा केली, पण त्याचे आपल्याला अर्थ माहिती पडत नाही. हे अर्थ आपल्याला हरिपाठातून समजून घेता येतात. आणि गुज म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी म्हणजे या हरिपाठातनं आपल्याला सांगितलेल्या आहेत. मग योग याग विधी येणे नाही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे योग म्हणजे काय तर प्राणायामादी अष्टांग योग, याला योग म्हटलेलं आहे. आणि याग म्हणजे काय तर अग्निहोत्र यज्ञकर्म करणारे जी कर्म आहे त्याला याग म्हटलेलं आहे. मग तर विधी म्हणजे काय तर विधी म्हणजे संध्यावंदन, नित्य नैमित्तिक पूजा अशी जी कर्म आहेत त्याला विधी म्हटलेलं आहे. मग ह्या सगळ्यांनी परमेश्वर प्राप्ती होईल का तर नाही होणार. आता कलियुगामध्ये नाम हे साधन सांगितलेलं आहे. ह्याच्या आधीची जी युग होती द्वापारामध्ये परिचर्या सांगितले, त्रेतायुगात यज्ञयाग सांगितले. त्यावेळेला यज्ञयाग करण्याने परमेश्वर प्राप्ती होत होती. पण कलियुगामध्ये ह्यांनी प्राप्ती होईल का तर नाही होणार. आणि म्हणून त्याच्यात तू वेळ घालवू नको असं म्हणतात. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्या सर्व गोष्टी देऊ शकतात का नाही देऊ शकत. योग केला काय, याग केला काय, हा तात्पुरता वेळेपुरता आपल्याला समाधान आनंद देऊ शकतो, परंतु कायमचा आनंद देतात का ह्या गोष्टी तर देत नाही. म्हणून ती प्राप्ती होऊ शकत नाही. मग सिद्धी म्हणजे काय परमानंदाची प्राप्ती व परमानंदाची प्राप्ती म्हणजेच ही खरं सिद्धी आहे. मग परमानंद म्हणजे काय तर श्रीहरी किंवा परमेश्वराची प्राप्ती. मग ती कशाने करायची तर त्याच्या आधीच्या ह्या सगळ्या अभंगातनं त्यांनी सांगितलेलं आहे की नामच घ्या, अद्वैत सत्ता जाणार त्याची, हे आपण पहिल्यांदा उल्लेख केल्याप्रमाणे. त्यामुळे ती भगवंतापर्यंत आपण पोचू शकतो. मग तिथं गेल्यानंतरच आपल्याला परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. पुढे काय म्हणतात की सिद्धी म्हणजे मग परमानंदाची प्राप्ती. सर्व संत ह्या प्राप्तीलाच सिद्धी म्हणतात. ईश्वर प्रणिधानाने योग सिद्धीस जातो. प्रणिधान म्हणजे काय तर भगवत नामस्मरण. शब्द आपल्याला ओळखीचे नाही आहेत, त्याच्यामुळे थोडा अर्थ बघावा लागतो. आणि भगवत नाम किंवा नामस्मरण म्हणजेच ईश्वर प्रणिधान. मग योगी दोन प्रकारचे आहेत. कोणते तर एका जन्मानंतर दुसरा जन्म घेऊन प्रयत्न करणारे जे योगी असतात त्यांना उपाय प्रत्यय योगी असं म्हणतात. म्हणजे एका जन्मात परमेश्वर प्राप्ती होत नाही, म्हणून दुसऱ्या जन्मात सुद्धा ती साधना तशीच चालू ठेवतात आणि मग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते शोधतात. त्याला उपाय प्रत्ययोगी असं म्हणतात. मग दुसरं कोणती आहे तर कल्पाकल्पाचे ठाई जन्म घेऊन ज्यांना जन्माबरोबर आपोआप योग साधता येतो त्यांना भव प्रत्यय योगी म्हणतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांचं तर अगदी सरळ सरळ उदाहरण आहे की एवढ्या लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना साध्य होत्या. या दोन्ही योग याग विधी हे सर्व त्यांना साध्य होतं. किती लहान वय होतं. म्हणजे ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते मोडू शकतात की कल्पाकल्पाचे ठाई जन्म घेऊन
आणि ज्यांना जन्माबरोबर आपोआप योग साधला जातो, त्याच्याशिवाय भिंत चालवली का? नाही. आपण त्यांचं जर चरित्र बघितलं तर त्यांनी असं जाऊन कुठे जाऊन अभ्यास केला आहे आणि हे केलं आहे का, असं नाही आहे. त्यांना ती त्यांच्या जन्माबरोबरच प्राप्त झालेली आहे. म्हणून ती भवप्रत्ययोगी अशी ही सिद्धी आहे. मग तिसरी सिद्धी कोणती? तर परमानंदाची प्राप्ती. ही सर्वात मोठी सिद्धी आहे की ही सिद्धी सर्व संतांना मिळालेली आहे. त्याच्यापुढे जाऊन भगवंताच्या नामस्मरणाने श्रीहरीचा साक्षात्कार होतो. मग माऊली काय म्हणतात की भक्ती वाचून योग करणाऱ्यांना योग साधत नाही. योग जर करायचा असेल, आता योगामध्ये युज धातू आहे, म्हणजे जोडणे. कुणाशी जोडणे? परमेश्वराशी जोडणे. तर ते साध्य व्हायला त्या योगामध्ये सुद्धा भक्ती पाहिजे, तर तो योग साध्य होतो. म्हणून ते काय म्हणतात, जिही सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्ती वेणे तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवदे आणि रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोनी ठाती म्हणून योगाची या वाढा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला योग मार्ग बहुत कठीण विरळा साधी लक्षातून भोळ्या भाळ्या सकळा कारण नामची पावन करीत असे. एवढं सोपं सांगितलं त्यांनी की योग याग विधी ह्याच्यात तुम्ही पडू नका. भोळे भाळी जे जनता आहे, म्हणजे आपल्यासारखे लोक, की प्रपंच आणि परमार्थ जमेल तसा परमार्थ आपण करतो, प्रपंच आधी करतो, अशा लोकांना सोपं काय आहे? तर नाम घेणं सोपं आहे. म्हणून याच्यामध्ये योग विधीमध्ये तू पडू नको. नामस्मरण हेच पावन करणारं आहे. कारण का, योग्यानी जर पुढच्या पायरीवरती जर योगी गेला तर काही वेळेला त्याला व्युत्थान होऊ शकते. व्युत्थान म्हणजे काय? की वृत्ती देहावरती येणे, हे आपण पाहिलेलं आहे. ते येऊन तो योगी पुढं गेलेला परत एक पायरी मागं येऊ शकतो. पण नामस्मरणामध्ये तसं नाही आहे. जसं जसं तुम्ही नाम घेत जाल तसं तशी चित्तशुद्धी होऊन परमेश्वरापाशी जाण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणून तुम्ही काय करा, तर नामस्मरणच करा, असं माऊली आपल्याला सांगतात. कारण का योग याग हे विधी सगळे अवघड आहेत आणि म्हणून भगवत नामस्मरण हेच सगळ्यात सोपं आहे. मग भागवतात सुद्धा कसं सांगितलेलं आहे की युंजाना नाम भक्ता नाम प्राणायमादी भीर्मनहा अक्षीण वासनम राजन दृश्यते पुनरुत्थितम. म्हणजे काय सांगितले? युज, इथं सुद्धा युज धातूचं आहे, नाम घ्याच असंच भागवतांनी सांगितलेलं आहे. प्राणायाम वगैरे ह्या विधी आणि योगामध्ये तुम्ही पडू नका. या योग यागादी कर्मे देखील भक्तीशिवाय चित्तशुद्धीलाही कारण होत नाहीत. म्हणजे चित्तशुद्ध असल्याशिवाय तर परमेश्वर प्राप्ती नाहीच आहे. मग योग याग करून काही चित्तशुद्धी होईलच असं नाहीच. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यात पडूच नका. आणि मग नाथ महाराज काय म्हणतात, माझे भक्तिवीण कर्म धर्म जाण पाहतो केवळ अधर्म. भक्तिवीण जे कर्म धर्म केलेला आहे तो अधर्मच आहे. भक्तीनीच जे काही कर्म करायचं आहे आणि जो काही धर्म पाळायचा आहे तो भक्तीशिवाय नाही. चुकले मतप्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्मे परिणाम. म्हणजे आपली वाटच चुकली. जर मनामध्ये भक्ती नाही, प्रेम नाही आणि आपण धर्म करत राहिलो, धर्माप्रमाणे आचरण करत राहिलो, परंतु मनामध्ये भक्ती नाही, म्हणजे त्या भगवंताविषयी प्रेम नाही, तर तो अधर्मच आहे असं नाथ महाराज सुद्धा सांगतात. मग आता सिद्धी कशा आहेत? तर सिद्धी 3 प्रकारच्या आहेत. एक आहे व्यवहार सिद्धी. आपण कसं सहजासहजी म्हणतो, अगदी सिद्ध योगी आहेत बरं का, अगदी आपण तिथं जाऊ बरं का दर्शनाला, त्यांच्या अगदी सिद्ध आहेत योगी ते. मग सिद्ध म्हणजे काय? तर सिद्धी प्राप्त झालेल्या. मग सिद्धी म्हणजे काय? तर त्या सिद्धी 3 प्रकारच्या आहेत. आपल्याला फक्त एकच सिद्धी माहिती आहे, आपल्या इच्छा पूर्ण झाली की ती सिद्धी प्राप्त झाली असं आपण म्हणतो, आणि त्या सगळ्या इच्छा आपल्या प्रापंचिकच असतात. परंतु सिद्धी ह्या 3 प्रकारच्या आहेत. मग पहिली सिद्धी कोणती? तर व्यवहार सिद्धी. मग व्यवहारातील अन्नपानादी विषयांची इच्छा झाल्याबरोबर ते विषय प्राप्त होतात, ही व्यवहार सिद्धी झाली. म्हणजे आपण बोलता बोलता अगदी ग्रुपमध्ये मैत्रिणींमध्ये म्हणा किंवा निवांत क्षणी बोलताना म्हणतो, अरे मला तशी इच्छा झाली होती
की आज अगदी छान मस्तपैकी शिरा वगैरे खावा, आणि काय फिरून घरी गेल्याबरोबर नाश्त्याला शिराच होता. मग ही इच्छा तुमची झाली ती पूर्ण झाली. ही काय झाली? व्यवहार सिद्धी झाली. जे बोलेल व्यवहारातलं ते खरं होतं. ही व्यवहार सिद्धी असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की अलौकिक सिद्धी. मग लौकिक आणि अलौकिक. लौकिक म्हणजे या जगातलं व्यवहारातलं, अलौकिक म्हणजे त्याच्यावरचं स्वर्गातलं, ती सिद्धी आहे. म्हणजे त्या सिद्धी कोणत्या आहेत? अणिमा आहे, लघिमा आहे, गरिमा आहे. मग त्याच्यामध्ये लौकिका वाचून श्रेष्ठ काही घडतं ह्या साधकाच्या हातून. ती लौकिक सिद्धी. अलौकिक सिद्धी म्हणजे उदाहरणार्थ चांगदेवांनासुद्धा पुष्कळ सिद्धी प्राप्त होत्या, की त्यांनी वाघावरती म्हणजे श्वापदांवरती सुद्धा नियंत्रण ठेवलेलं होतं. आसनच वाघ होता आणि हातात सर्प चाबूक, म्हणजे सगळ्या श्वापदांवर जो मनुष्य ज्या श्वापदांना घाबरतो ते सगळे श्वापद ह्यांच्या अधीन होते. ही सिद्धीच आहे. आणि ते ज्ञानेश्वरांना भेटायला आले, त्यांची कीर्ती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. आणि बघू तरी कसे आहे, 1400 वर्ष जीवन जगलेले आहेत, सर्व विद्या आहेत, सगळं आहे. परंतु ज्ञानेश्वरांविषयी उत्कंठा लागली. कसा आहे हा योगी, तो तरी बघावा. लहान आहे म्हणतात आणि हुशार आहे म्हणतात. म्हणून निघाले तर त्याच्या आधी पत्र लिहायला पाहिजे की मी येतोय. सगळा लवाजमा सगळं आहे ना, 1400 शिष्य, सगळा 14 आकड्याच्या मध्ये त्यांच्याकडे आहे. सिद्धीही तशाच, आयुष्यही तसंच, शिष्यही 1400, आणि असं सगळं वाजत गाजत यायचं. आपण पत्र लिहायला पाहिजे. मायना सुचला नाही. श्रीमान लिहावं म्हणलं तर लहान आहेत, बुद्धिमान म्हणलं तर आपल्यापेक्षा बुद्धिमान कसे काय असू शकतील, या विचाराने पत्र पोरं लिहिलेलं आहे आणि तसंच पाठवून दिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई म्हणतायत की चांगा पोरा तो पोराच राहिला. चांगा म्हणणं हे खरं तर मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांनी म्हणणं योग्य आहे. आपण चांगा म्हणणं योग्य नाही. कारण का, तशी त्यांची विद्यासुद्धा तेवढीच प्रभावी होती. त्यांनी चांगा म्हटलं म्हणून केवळ एक उठाव यावा म्हणून मी इथं चांगा शब्द वापरला आहे, परंतु ते चांगदेव श्रेष्ठच होते आणि असे ते आलेले आहेत. मग आता त्यांच्या स्वागताला जायचं आहे. तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे माऊलींना दाखवायचंच नाही आहे, की तुम्ही एवढे श्रेष्ठ योगी आहात म्हणून त्यांच्या स्वागताला जायचं आहे. त्यांना खच्चीकरण त्यांचं करायचं नाही आहे. त्यामुळं मग त्यांनी ही निर्जीव भिंत चालवलेली आहे आणि हे चौघही भावंड त्याच्यावर बसून चांगदेवांना भेटायला गेलेले आहेत आणि तिथं चांगदेवांना उपदेश केलेला आहे. त्या 65 ओव्या आहेत, त्याच्यातनं हा उपदेश केलेला आहे. तर ही जी निर्जीव भिंत जी चालवलेली आहे ही अलौकिक सिद्धी आहे. त्याच्यासाठी हे उदाहरण घेतलं. पुढे काय आहे की तिसरी सांगितलेली काय आहे की सर्व परमानंदाची प्राप्ती, आणि हीच खरी सिद्धी आहे. ह्या दोन्ही सिद्धी ह्या दोन्ही मिळाल्या तरी परमानंदाची प्राप्ती होईलच असं नाही, परंतु परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतर या दोन्ही सिद्धी आपोआप मिळतील. अशी ही परमानंद प्राप्तीची सिद्धी आहे आणि ही सर्व संतांना मिळालेली आहे, सगळ्या संतांना. आणि पुढच्या चरणामध्ये ते काय म्हणतात की भावे विण देव न तुटे संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. आता पुढची पायरी सांगितलेली आहे. नाम घ्या सांगितलं, अद्वैत सत्ता सांगितली, प्रेम सांगितलं, मनामध्ये भाव ठेवा सांगितलं. आणि अशी पूजा करता करता, भगवंताचं चिंतन करता करता सोपं कुठं होईल साधकाला, तर सद्गुरू प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते काय म्हणतात की भावे विण देव न तुटे संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. मग भावा वाचून देव कळणे शक्य नाही, हे मागच्या अभंगात आपण बघितलेलं आहे. मग जीव हा देवाला म्हणजे आत्मस्वरूपाला विसरला आहे. जीवाला नामस्वरूपात्मक प्रपंच खरा वाटतो. आत्मस्वरूप श्रीहरीची अद्वैत सत्ता अनुभूत होणे म्हणजेच देव कळणे असा अर्थ आहे, की देव आहे, त्याची अद्वैत सत्ता कळली की देव कळतो, असं सोपं सांगितलेलं आहे. मग संदेह सांगितला आहे, काय उच्चार केला आहे, संदेह न पेटे. मग गुरु वाचून संदेह जात नाही. आपल्याला संदेहच खूप आहेत. म्हणजे
पहिल्या प्रथम उठल्यापासनं आज भांडेवाली आली की नाही, कामगार येणार की नाही, हा प्रपंचातला, आपण नोकरीवर जाताना बस मिळेल की नाही, वाहनं आहेत की नाही, का मोर्चेच येणार आहेत, हा संदेह, जेवायला वेळेवर मिळेल का नाही, काय मिळेल का नाहीच मिळणार, हा संदेह, हे छोटे छोटे संदेह घेऊन आपला दिवस सुरू होतो. मग ह्याच्यामध्ये देव आहेच का नाही हाच मुख्य संदेह असतो, की देवाला अडवायचं, मग तो आहे का नाही हा संदेह. मग हा संदेह पहिल्या प्रथम फिटून जायला पाहिजे. म्हणून माऊली काय सांगतात की गुरु वाचून संदेह जात नाही. देव जर कळायचा असेल तर सद्गुरू आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून काय म्हणतात की कसं सद्गुरू कसा पाहिजे. आता कसं झालं आहे की मीडिया आहे, छोटी छोटी साधनं आहेत, मोबाईलसारखी, मोठे चित्रपट आहेत, नामसंकीर्तनाचे ठिकठिकाणी कार्यक्रम चालू असतात, कीर्तनं असतात, प्रवचनं असतात. ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात, चांगल्या व्यक्ती सांगते, ती व्यक्ती आपल्याला आवडते, पण ती व्यक्ती आपला गुरु होऊ शकेल का? नाही होणार. कारण का आपण ज्याच्याशी बोलतो ते सगळे प्रापंचिकच विषय असतात आणि परमेश्वर प्राप्तीचे विषय हे आपल्या ह्याच्यात नसतातच. असं काही तळमळून आपण आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला विचारत नाही, का रे मला आज असं वाटतंय की आपल्याला खरंच कधीतरी देव भेटावा बरं का, त्याला काय करायला पाहिजे, हे विषय आपल्यामध्ये नसतात. मग हे विषय आपल्याला कोण सांगेल? सद्गुरू प्राप्त झाल्यानंतरच हे सांगेल. आणि मग देवाविषयीचा जो संदेह आहे तो फिटला जाईल. तो संदेह गेल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही, असंच थोडक्यात माऊलींनी इथे सांगितलेलं आहे. समर्थसुद्धा असंच म्हणतात, जयास वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू विण मोक्ष पावावा हे न घडे कल्पांती. म्हणजे प्रलय आला तरी सुद्धा सद्गुरूशिवाय मोक्ष मिळेल असं होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ, असं समर्थ सांगतात. मग भागवतसुद्धा काय पुढे सांगतं, मुमुक्षुने कोण्या गुरुला शरण जावे, हे सांगताना शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युप क्षमाश्रयम असं भागवताने सांगितलेलं आहे. परत नाथ महाराज याच्याबद्दल काय म्हणतात की जो शब्दज्ञानी पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितू निजभावे. म्हणजे ह्याच्यातही जो शब्दामध्ये पारंगत आहे, म्हणजे काय खूप शब्द बोलतो असा अर्थ नाही, वेचक शब्द बोलून वेचक अर्थ त्या साधकापर्यंत पोचवणे. म्हणजे देवप्राप्ती करता कोणते शब्द योजायचे हे सद्गुरूच सांगू शकतो आणि करू शकतो. शिष्यांच्या संदेहाचे निरसन करून त्याच्या बुद्धीने पूर्ण आत्मनिश्चय होईल असा बोध करणारा तो गुरु आणि तो साधकाला पाहिजे, असं हे निक्षून सांगितलेलं आहे. मग सुंदरदाससुद्धा काय म्हणतात, शब्द सुनाय संदेह मिटावत सुंदर वा गुरु की बलहारी. निस्संदेह अंतःकरणाशिवाय अखंड बोध होऊ शकत नाही. निस्संदेह अंतःकरण फक्त एक आणि एकच म्हणजे तो सद्गुरूच करू शकतो. कबीरसुद्धा कसं म्हणतात, सद्गुरू मिले तो सब मिले. किती तळमळ होती, आपण एक पहिल्या ह्याच्यात ऐकलेलं आहे, सद्गुरू प्राप्तीची खूप तळमळ होती. शेवटी पायरीवर झोपले, स्पर्श झाल्याबरोबर सद्गुरू प्राप्त झालाय, परमेश्वराचं दर्शन झालं आहे. त्या ह्यानी ते काय म्हणतात की सद्गुरू मिले तो सब मिले, ना मिले तो मिला न कोय, मात पिता सुत बांधवा येतो घर घर होय. म्हणजे आई ही गुरु असते, आपण अगदी सरळ सरळ म्हणतो, आई गुरु असतेच असते, परंतु सद्गुरू होऊ शकेल का, तर कदाचित होऊ शकणार नाही, किंवा कदाचित होऊ शकेल, तिची जर तेवढी सिद्धता असेल तर होऊ शकेल. पण एक सर्वसामान्य आई हा शब्द घेतला तर ती काही सद्गुरू होऊ शकत नाही. ती व्यवहाराचं ज्ञान आपल्या अपत्याला निश्चितच देईल. म्हणून ते काय म्हणतात, माता पिता सुत बांधवा घराघरात आहे, पण सद्गुरू आहेत का, नाही. तर तो सद्गुरू आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून संदेह
आपला जायला पाहिजे आणि संदेह हा फक्त सद्गुरूच घालवू शकतो. मग श्रीहरीची अद्वैत सत्ता आणि त्या सत्तेविषयी संदेह जो असतो तो परमेश्वरापासून दुसरे काहीच नाही का असा जेव्हा जीव विचार करतो तेव्हा सद्गुरूचं काम तिथं सुरू होतं की परमेश्वरच एक आहे, एक आणि एक तोच आहे हे सद्गुरू निक्षून सांगतो. एवढी जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. म्हणून हा सद्गुरू हा शब्द माऊलींनी ह्या आपल्या अभंगात घातलेला आहे की त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा मार्गदर्शक नाही. मग नामदेवांची कथा अशीच आहे ना की नामदेव थोडेसे रुसक्या स्वभावाचे होते आणि रुसायचे, पण विठ्ठलावरती त्यांची भक्ती होती, प्रेम होतं आणि विठ्ठलाकडे जायचे. काही झालं की नसलं की ते विठ्ठलाकडे जायचे आणि विठ्ठलाशी सर्व त्यांना सांगायचे. म्हणजे आत्मनिवेदनाची जी पायरी आहे ती ते करत होते आणि विठ्ठलसुद्धा त्यांची समजूत घालायचा. जेवायला खीर नेली की खीर खायला यायचा, खेळायला ये म्हणलं की खेळायला यायचा भगवंत विठ्ठल. आणि एकदा असंच ही सगळी संतांची मांदियाळी आलेली असताना नामदेवसुद्धा त्यांच्याबरोबर निघालेले आहेत. ही चौघं भावंड, निवृत्ती, ज्ञानेश्वर वगैरे, मुक्ताई आणि सोपान, त्याच्याबरोबर ती नामदेवसुद्धा निघाले. कुठं निघाले तर गोरोबा काकांच्या इथे ते आलेले आहेत. गोरोबा हे व्यवसाय आणि कुंभार आहेत, पण विठ्ठलाचं नामस्मरण सतत आहे. जाता येता, खाता पिता, धंदा करता सगळ्या वेळेला त्यांचं नामस्मरण चालू आहे. असे हे संत श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडे ही सगळी मांदियाळी आलेली आहे. गोरोबा काका तेव्हा मडकी तयार करण्याचं काम करत होते आणि त्यावेळेला हे सगळे बसलेले आहेत आणि तिथे एक थापटणं दिसलेलं आहे. त्या थापटण्याला हातात घेऊन मुक्ताई म्हणते की हे काय हो काका, याला काय म्हणतात? त्यावर ते म्हणाले की ह्याला थापटणं म्हणतात आणि ह्याचा उपयोग मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे थापटण्याने थापल्यावरती कळतं. असं आहे का? मग आपण असं करूया का, हे सगळे बसलेत ना त्यांची ही जी मडकी आहेत ना ही, त्याला आपण थापटून बघूयात, चालेल की म्हणतात सगळेजण. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती थापलं जातं. पक्क आहे, अगदी 100% पक्क आहे असं म्हणते. ज्ञानेश्वरांची नंबर येतो तेही पक्क आहे. असं करता करता नामदेवांच्या इथं आल्यावरती पहिल्यांदा माझ्याकडे येणार आहेत हे कळल्यावरच आधी चिडले, रागावले. माझं मडकं पक्कच आहे, मला तपासायची गरजच नाही. मुक्ताई थोडीशी हसलेली आहे. आधी तपासू तर दे असं म्हणते. त्यावर ते म्हणतात नाही माझं पक्कच आहे, पांडुरंग माझ्याशी खेळायला येतो, माझ्याबरोबर जेवतो, त्यामुळं माझं हे जे मडकं आहे ते पक्कच आहे. त्यावरती आग्रहाने थोडंसं थापटते आणि कच्चा रे कच्चा, कच्चा रे कच्चा अशी त्याची थोडीशी चेष्टा करते. तो अधिकार मुक्ताईला नक्कीच आहे. आणि चेष्टा केल्यानंतर नामदेवांना राग आलाय, रुसलेत आणि पांडुरंगाकडे तडक आलेले आहेत. पांडुरंगाशी बोलतायत, मला असं असं चिडवलं आहे, माझं मग मडकं कच्चं आहे का रे देवा, तू तर माझ्याबरोबर असतोस सतत. त्यावेळेला पांडुरंग म्हणतात, अरे नाम्या, तुला मीच सांगणार नाही तर दुसरं कोण सांगणार, तर मी तुला सांगतो की तुझं मडकं कच्चं आहे. देवाने असं म्हणल्यानंतर नामदेवांना सुद्धा थोडासा राग आला, वाईट वाटलं, तू सुद्धा अशी चेष्टा करतोस. तर भगवंत म्हणतात, अरे नामदेवा, सद्गुरू वाचून तुला पुढं जाताच येणार नाही, ती प्राप्ती तू करून घे, त्याच्याशिवाय तुला माझ्यापर्यंत येता येणार नाही. त्यावेळेला मग भगवंताचे शब्द ऐकल्यानंतर नामदेवांना खरंच वाटायला लागतं की आपल्याला आता सद्गुरू प्राप्त व्हायला हवेत. त्यावेळेला ते विचारतात त्याला की मग मी काय करावं काय नाही. त्यावेळेला परमेश्वर सांगतात की तू इथून औंढ्या नागनाथाला जा, तिथं तुला सद्गुरू प्राप्ती होईल. त्याप्रमाणे नामदेव महाराज निघालेले आहेत आणि शिदोरी बांधून घेतलेली आहे आणि निघालेत. आणि रस्त्याने त्यावेळेला काही एवढी वाहनं वगैरे अशी नव्हती. रस्त्याने जाता जाता थकलेत, चालत चालत गेलेत, थकलेत आणि एका ठिकाणी बसलेले आहेत. शिदोरी सोडली आहे, भूक लागलेली आहे, थोडी शिदोरी खाल्ली आहे आणि आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे. म्हणून तेवढ्यात तिथं एक कुत्रं येतं. ते कुत्रंही भुकेजलेलं असतं आणि ते त्यांच्या शिदोरीतली भाकरी घ्यायला लागतं. त्यावेळेला ते अगदी जोरात हाड 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 करून त्याला इतकं हिडीस पिडीस करून एक दगडही मारतात.
ते कुत्रं पळून जातं. त्याच्यानंतर ते शिदोरी बांधतात, पुढे जातात. पुढे गेल्यानंतर हळू औंढ्या नागनाथाला ते पोचतात आणि पोचल्यानंतर बघतात तर देवाला नमस्कार करायच्या त्या महादेवाच्या पिंडीवरच एक गृहस्थ पाय ठेवून बसलेला आहे, झोपलेला आहे. आश्चर्य वाटतं, रागही येतो. "हो, कोण आहे तुम्ही? उठा. देवाच्याच पिंडीवरती पाय ठेवून काय झोपलाय? तुम्हाला कळत नाही का? किती मूर्ख आहात तुम्ही." असं बोलणं झालेलं आहे. खरं तर बघायला गेलं तर आपण सुद्धा खरं किती मूर्खच आहोत, नाही का? कसं आहे, गोष्टीत गोष्ट एक छोटीशी सांगते की दोन मित्र बसलेले असतात गप्पा मारत, अतिशय श्रीमंत असतात आणि गप्पा मारत बसलेले असतात. आणि गप्पा मारता मारता एक जण म्हणतो की माझ्याकडे इतका मूर्खांचा भरणा आहे ना की माझे नोकर सगळे मूर्खच आहेत. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो तुला नमुना दाखवू का? मग ते एका नोकराला हाक मारतात, अरे इकडे ये रे. तो म्हणतो काय मालक? हे बघ, हे 10 रुपये घे आणि तू बाजारात जाऊन टी व्ही आण, आपला टी व्ही बिघडला आहे. तो 10 रुपये घेऊन जातो, टी व्ही आणायला निघून जातो. तर हा ज्याने 10 रुपये दिले तो म्हणतो किती मूर्ख आहे बघ बरं, याला 10 रुपये टी व्ही येतो का हे कळू नये का? इतका मूर्ख आहे. आण म्हणलं की आणायला गेला. तर तो त्याचा दुसरा मित्र म्हणतो अरे माझ्याकडे तर असेच मूर्खाचा भरणा आहे. कसा? तर तू एक दिवस माझ्या घरी ये, मी तुला दाखवतो म्हणाले, सांगतो. आणि एके दिवशी असाच योग येतो, हा पहिला मनुष्य जातो दुसऱ्याच्या घरी आणि बसलेले असतात असे गप्पा मारत. तेव्हा तो म्हणतो, नोकराला हाक मारतो, अरे माझं एक काम कर रे. काय मालक? अरे ऑफिसमध्ये जा आणि मी आहे का बघून ये बरं. त्याला तो नोकर निघून जातो बघायला आणि परत येऊन काय म्हणतो, साहेब असं करा ना, फोन करूनच विचारा ना ऑफिसमध्ये की मी आहे का म्हणून. दोघंही मित्र हसायला लागतात आणि म्हणतात हा असा नमुना आहे. मग आपला पण नमुना असा पण थोडाफार असाच आहे की माऊली एवढं ह्यांनी सांगतात, आज 5-6 अभंग झाले, नाम घ्या नाम घ्या, तरीसुद्धा संदेह पिटत नाही, अजून पुढचा अभंग आपण निरूपणाला घेतोच आहोत. मग तसं आपणही तसे एक प्रकारचे मूर्खच आहोत की नाही. तसं हे नामदेव त्या गृहस्थाला म्हणतात की तुम्ही असे पाय ठेवून काय बसलेले आहात? त्यावेळेला तो मनुष्य झोपलेला असतो. तो म्हणतो की असं आहे का? मग तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव. जिथे परमेश्वर नाही तिथे ठेव. असं म्हणल्यानंतर नामदेव शिदोरी ठेवतात आणि दोन्ही पाय त्या गृहस्थाचे धरतात आणि दुसरीकडं ठेवतात. दुसरीकडे ठेवल्यानंतर तिथंसुद्धा काय होतं तर महादेवाचं लिंग पिंडी तिथंही येते. असं करता करता जिथं ठेवेल तिथं येते म्हणल्यानंतर नामदेवांच्या लक्षात येतं की ही कोणी व्यक्ती साधीसुधी नाही आहे. हातात पाय तर धरलेलेच आहेत आणि तिथंच मनामध्ये जो संदेह होता तो फिटून गेलेला आहे आणि हेच माझे सद्गुरू असावेत, हे ज्ञान त्यांना तिथं झालेलं आहे. दोन्ही पाय हातात आहे, तिथंच साष्टांग नमस्कार घातला आहे आणि म्हणतात सद्गुरू नायके पूर्ण कृपा झाली, निज दृष्टी दाविली माझी मज, डोळियाचा डोळा उघडिला जेणे, लेवविले लेणे स्वानंदाचे, लेवविले लेणे स्वानंदाचे. स्वानंद आहे जो मिळवण्याकरता एवढा आटापिटा केलेला होता, तेच लेणं मला मिळालेलं आहे. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. तो आनंद म्हणजे शब्दांनी वर्णन करू शकत नाही. साखरेची गोडी जशी आपल्याला सांगता येत नाही, तसा आनंद हा नामदेवांना झालेला आहे. सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे, जीवाचं सोनं झाले हो अक्षरशः. आणि डोळ्यातनं अश्रू आलेले आहेत, ध्यान लागलेले आहे, परमेश्वर अगदी हृदयामध्ये स्थिर झालेला आहे. ही अनुभूती ही त्यांना प्राप्त झालेली आहे. नमस्कार केला आहे आणि निघालेत. शिदोरी जवळ घेतलेली आहे, चालत 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 निघालेत. गुरुपदेश झालाही असेल तिथे कदाचित आणि त्याच झाडाखाली बसलेत. भूक लागलेली आहे.
राहिलेली शिदोरी सोडलेली आहे आणि घास घेणार तेवढ्यात तेच काळं कुत्रं आलेलं आहे. आणि भाकरी पळवण्याकरता ज्या वेळेला ते जवळ येतं आणि भाकरी पळवतं त्यावेळेला मात्र नामदेव हे पूर्ण बदल झालेला आहे, सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. आणि त्याच्या मागे धावतायत तुपाची वाटी घेऊन, अरे अरे ती कोरडी रोटी खाऊ नको, तुझ्या आतड्याला त्रास होईल, हे त्याच्यावरती तूप घे. ही जी अद्वैत सत्ता परमेश्वराची ही जी त्यांना कळाली ती सद्गुरू कृपेमुळेच कळालेली आहे. म्हणून माऊली काय सांगतात की सद्गुरू प्राप्ती होणं गरजेचं आहे. मग हे झोपलेले गृहस्थ कोण होते? तर हे गृहस्थ, आता मला नेमकं नाम आठवेना, हां हां विसोबा खेचर होते. मग हे विसोबा खेचर म्हणजे आपल्याला लक्षात येईल की माऊलींच्या चरित्रामध्ये अत्यंत त्रास ज्यांनी दिला होता तेच हे विसोबा खेचर. मनाला प्रश्न पडतो की हे गुरुपदाला कसे काय पोचले बरं? माऊलींना तर एवढा त्रास दिलेला आहे. तर त्याची छोटीशी कथा अशी आहे की निवृत्तीनाथांना एकदा मांडे खायची इच्छा होते आणि त्यावेळेला ते म्हणतात, मुक्ताबाई आज मांडे करा की, खावेसे वाटत आहेत. त्यावर मुक्ताई म्हणते ठीक आहे करते ना. आणि त्यासाठी मांडे करायला खापर, मातीचा तवा किंवा खापर लागत असतं. तर ते आणायला ती कुंभारवाड्यात जायला निघते. हे सर्व ऐकलेलं आहे विसोबा खेचरांनी. सदैव लक्ष तिकडंच आहे की हे कसं करतात आणि त्यांच्या मार्गात मी आडवा कसा पडेल आणि ते त्यांचं कार्य कसं पूर्ण होणार नाही. पण ते कार्य अपूर्ण तर कुठलंच राहिलं नाही, त्यांचं कायम पूर्णच होत गेलेलं आहे. परंतु खटपट मात्र यांची अशीच असायची. हे सगळं त्यांनी ऐकलं आहे. ऐकल्यानंतर कुंभारवाड्याचे ते मुख्य आहेत बरं का. खेचर हे नाव त्यांचं नाही आहे, त्यांचं आडनाव दुसरं आहे. आणि कुंभारवाड्यात जाऊन सांगितलेलं आहे की असे असे येतील तर तुम्ही काही त्यांना खापर देऊ नका. हा अधिकार होता त्यांचा, त्यांनी सांगितलं. मुक्ताई मागायला गेली, तिला कुठेही मिळालं नाही. तोंड बारीकसं झालं, हिरमुसलं झालं की आता आपल्याला दादाची आवड जी आहे, इच्छा जी आहे ती पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे लहान तोंड करून ती आलेली आहे. निवृत्तीनाथ विचारतात, का गं मुक्ते तुला मिळालं नाही का खापर? तर ती म्हणते, नाही रे दादा कोणीसुद्धा दिलं नाही. ज्ञानेश्वर तिथंच ऐकतायत आणि म्हणतात, अगं नाही मिळालं ना, दादाला खायचं आहे ना, मग चल मी तुला बनवून देतो. कसं बनव? सगळं पीठ बीठ सगळी तयारी कर, मी असा झोपतो माझ्या पाठीवरती, तू ते मांडे तयार कर. थोडंसं विनोदाचा भाग तिला वाटला, अरे दादा पाठीवर कुठं करतात का? अगं मी सांगतो तसं तू कर, माझ्या गुरुला हे हवेत ना ते नक्कीच होणार. आणि ज्ञानेश्वर झोपलेले आहेत, पाठीवरती मुक्ताबाईंनी हे मांडे केलेले आहेत. ही कथा आपल्याला माहिती आहे, ह्याच्या विस्तारात मी काही जात नाही. मग हे मांडे तयार झाले, सगळे खायला बसले. निवृत्तीनाथ तोंडात घास घेतात, काय अप्रतिम झालेत. स्वर्गीचं सुख आहे, स्वर्गाचं अमृत ह्याच्यात मिसळलेलं आहे. असे मांडे मुक्ते तू तयार केले बरं. असं म्हणल्यानंतर विसोबा खेचर हे सगळं ऐकतात. अरे च्या, मांडे तयार झाले, कुणी दिलं खापर? बघतायत तर काय, ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे तयार होत होते. पटकन दार उघडून आत आलेत. काय झोपडी तर होती काय, कड्या कुलपं काही नव्हतीच. आत आलेत. निवृत्तीनाथांनी हे खात होते मांडे, त्याच्यातला एक घास घेतलाय आणि खाल्लाय. तिथंच ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे, अमृत रस मिळालेला आहे. सहवासात तर ते त्यांच्या होते. आणि तो घास घेतल्याबरोबर माऊलींनी पटकन उठून म्हणले, अरे च्या, हे खेचर इथं कसं काय आलं? हा जो खेचर शब्द आहे हा माऊलींच्या तोंडातून निघालेला आहे. आणि या विसोबांनी तोच गुरुमंत्र, तोच जप मानून आपल्या नावामागे खेचर हा शब्द आयुष्यभर लावलेला आहे. स्वतःचं आडनाव विसरून त्यांनी विसोबा खेचर हेच नाव पुढे लावलेलं आहे. म्हणजे इथं गुरु कोण झाले तर ज्ञानेश्वर महाराज झाले. एवढा मोठा गुरु झाल्यानंतर त्याचा शिष्य तसाच असणार आणि ह्या शिष्याने नामदेवांना गुरुमंत्र दिलेला आहे. आपल्या मनात असं येतं की विसोबा खेचरांनी कसं काय गुरुमंत्र दिला, तर त्याची ही कथा आहे. ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? निवृत्तीनाथांचे कोण? नाथ महाराज, म्हणजे नवनाथांपैकी.
तर अशी ही परंपरा आणि एवढे हे श्रेष्ठ विसोबा खेचर होते. कसे होते तर थोडंसं पूर्वपुण्याई होती आणि विरोधी भावाने का होईना ते सतत ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांच्या विचारातच असत की कसा यांना त्रास द्यायचा, पण विचार हे नेहमी त्या परमेश्वराभोवतीच असत आणि ही जी साधना आहे विरोधी भक्तीची ती फळाला आलेली आहे आणि त्यांना शिष्यत्व मिळालेले आहे. असं हे नामदेवांना सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. मग संदेह मिटून गेलेला आहे. देव काय, काय संत काय, हा नामदेवांचा संदेह मिटलेला आहे. पुढे माऊली काय म्हणतात की तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त गुजे वीण हित कोण सांगे. आता गुह्य म्हणजे काय, गुज म्हणजे काय, ह्याचे अर्थ आपण व्यवहारातले घेतो की अगदी दोघी बोलत असल्या दोघं काय इथं गुज चाललंय, अगदी असं सहज सहज म्हणतो आपण. परंतु गुह्य म्हणजे काय तर एकांतात सांगितलेला उपदेश ह्याला गुह्य म्हटलेला आहे. आणि गुज ह्याचा अर्थसुद्धा थोडाफार तसाच आहे. दुसरा अर्थ असा आहे की ही अनुभव प्रक्रिया आहे, म्हणजे गुरुनी शिष्याला सांगण्याचे अनुभव परमेश्वराबद्दलचे ही अनुभव क्रिया आहे. आणि त्याच्यामध्ये साक्षात्कार, परमेश्वर प्राप्तीचा अनुभव, अनुभूती, अद्वैत सत्तेची अनुभूती हे सद्गुरू शिष्याला सांगतो. त्यालासुद्धा गुज म्हणतात. आणि 9व्या अध्यायातसुद्धा भगवंतांनी असंच सांगितलेलं आहे ना, इदम तुते गुह्यतमम प्रवक्ष्याम्य न सूयवे. अनुभवाला गुह्यच म्हटले आहे आणि हेच खरे हित आहे. हितोपदेश केलेला असतो. परमकल्याण, परमानंद प्राप्ती, अतीव दुःखाची निवृत्ती असा हा अनुभव येणे म्हणजेच हा अनुभव म्हणजे श्रीहरीचा आत्मा आहे. श्रीहरीच्या अद्वैत सत्ता अनुभवास येणे म्हणजे हा अनुभव गुह्य ठेवला जातो. सर्व संत हा अनुभव उघड करत नाहीत, तर साधू पुरुष हा ठेवा अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवतात व साधक जर त्या योग्यतेचा असेल तरच त्याला तो सांगतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर आत्ताच्या अलीकडचं म्हणजे रामदास स्वामींना कितीतरी शिष्य होते, पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिष्य, म्हणजे त्या शिष्यांचं नाव त्यांच्या तोंडात असायचं. त्यातलं प्रमुख नाव कल्याण स्वामी, दुसरं वेण्णा स्वामी, अक्काबाई, असे अगदी मोजकेच होते की ज्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणजे काय आहे हे पूर्ण माहिती होतं. आणि रामदास स्वामींचीच सेवा हे सगळेजण करत होते आणि त्यांनी सांगितलेलंच नाम घेत होते. मग त्यांना आलेले अनुभव हे रामदास स्वामींनी ह्या कल्याण स्वामी वगैरे ह्यांना सांगितलेले आहेत. म्हणून शिष्यांची परीक्षा घेताना त्यांनी पायाला गळू झाल्याचं नाटक केलेलं आहे आणि खूप गडाबडा लोळलेले आहेत आणि आता मी मरतोय का काय, ओय ओय आता रामसुद्धा मला ह्याच्यातनं वाचवू शकणार नाही, इतक्या वेदना होत्यात असं सांगितल्यानंतर सगळे शिष्य विचारतात काय झालं, काय झालं, अचानक काय झालं तुम्हाला. त्यावेळेला ते म्हणतात माझ्या पायाला अचानक गळू झालेला आहे आणि ते फडक्याने बांधलेलं होतं. कल्याण स्वामी त्यावेळेला तिथे काही नव्हते. तर मग ह्याच्यावर उपाय काय तुम्हीच सांगा असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की हे गळू कोण चोखून खाईल तेव्हा माझं हे दुःखाची निवृत्ती होईल आणि मला बरं वाटेल. सगळेजणांना प्रेम तर खूप होतं स्वामींवरती, परंतु ते पू भरलेलं गळू खाणार कसं, तोंड कसं लावणार, ह्या विचाराने जो तो मागे सरकत होता. दाखवत नव्हता चेहऱ्यावरती, परंतु मागे सरकत होता. मग हे काय रामदास स्वामींना माहिती नव्हतं का की कोण शिष्य कसा आहे, हे तर माहिती होतंच, पण खरा शिष्य कोण आहे हे इतर शिष्यांना सुद्धा कळायला पाहिजे. ह्यासाठी हा सगळा प्रपंच, ही सगळी लीला. खूप वेळ गेला, ओरडतायत दुखतंय. कल्याण स्वामी आपलं काम आटपून आलेले आहेत आणि काय झालं म्हणून विचारतायत. डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. ते ज्या वेदना
रामदास स्वामी कणत कुथत होते, त्या वेदना जणू काय हे सहन करत होते. इतक्या पीडा, इतक्या वेदना कल्याण स्वामींच्या चेहऱ्यावरती होत्या. डोळ्यात अश्रू आले. स्वामी काय झाले तुम्हाला, काय आहे? म्हणजे आता तुमच्याशिवाय माझं कोणीही नाही, हाच भाव त्याच्यामध्ये होता, की आता तुमच्याशिवाय मी राहू शकणार नाही. काय करू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? जसं आई मुलाच्या पोटात दुखायला लागल्यानंतर विचारते, अरे काय करू म्हणजे ओवा दे, मेथ्या दे, काय वाटेल ते करते, रात्रीतल्या रात्री दवाखान्यात नेते. तसं हे कल्याण स्वामी आईच्या प्रेमाने महाराजांना विचारतात, काय करू म्हणजे तुमचं दुःख कमी होईल? त्यावेळेला रामदास स्वामी सांगतात, काही नाही रे, ह्याला एकच उपाय आहे, की हे जे गळू मला अकस्मात आलं आहे ना, ते कोणीतरी चोखून काढल्याशिवाय त्यातला पू काही जाणार नाही आणि हे तोंडाने चोखायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर एवढंच ना, त्याच्यात काय किती सोपं आहे म्हणले हा उपाय. ताबडतोब त्यांनी ते कापड काढलंय, चोखायला घेतलेला आहे गळू. परंतु चोखून झाल्यानंतर मात्र परमानंदाची प्राप्ती झाली आणि म्हणतायत, किती गोड आहे हो हे गळू, किती अमृतासारखं गळू आहे हे. असा आपण विचार तरी करू शकतो का की गळू अमृतासारखा असेल? आणि रामदास स्वामी हसतायत आणि सगळ्या लोकांना कळते की तो आंबा बांधलेला होता. ही शिष्यांची परीक्षा घेतलेली आहे. कोण शिष्य त्यांच्या परीक्षेला उतरले? तर कल्याण स्वामी उतरलेत. पुढं त्यांचा अधिकार त्यांच्या चरित्रामध्ये खूप मोठा आहे. तर संत लोक जे गुज आहे, हे गुज आपल्या शिष्याला त्याची लेवल, त्याची पायरी कोणती आहे हे बघूनच सांगतात. ज्ञानेश्वरीत माऊलीसुद्धा असं म्हणतात की या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंद अनन्य गती, पैगा गोप्य ही परी, तया प्रती चाळवी जे सुखे, तरी परियेसा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलली ये गोष्टीची अवज्ञा, नेणसी करू नये. म्हणूनी गूढपण आपले मोडो, वरी न बोलणे ही बोलावे घडो, परी आमुचिये जीवीचे पडो तुझ्या जीवी. माझ्या जीवाचं जे आहे ते तुझ्या जीवात ये हृदयीचे ते हृदय हे पडो असं सांगतात. म्हणजे तो साधक म्हणजे शिष्य कसा पाहिजे? तर सुमन, चांगलं मन असणारा पाहिजे, शुद्ध मती, बुद्धी चांगली असणारा पाहिजे, अनिंदक आहे, कुणाचीही निंदा न करणार आहे, अनन्य गती पाहिजे, तुझ्याशिवाय मला दुसरं अन्य साधन नाही, इतकी अनन्यता पाहिजे, असं त्यांनी या आपल्या ओव्यांमध्ये वर्णन केलेलं आहे. तसेच कल्याण स्वामी तसेच होते आणि म्हणून त्यांना हे हितगुज सांगितलेलं आहे. आणि गुह्य कुणाला सांगायचे? तर अशा शिष्याला सांगायचे. ब्रूयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यमप्युतम. हरिप्राप्तीचा जिव्हाळा ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यालाच हरिप्राप्तीचे गुह्य सांगावे, अशी शास्त्राची आज्ञा आहे. जी 6 शास्त्र आपण पहिल्या ह्याच्यात बघितली होती, त्या शास्त्रांची आज्ञा आहे की हरिप्राप्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा पाहिजे हृदयामध्ये, ती परंपरा पाहिजे, त्यालाच हे गुह्य सांगावे. पुढच्या चरणात काय म्हणतात की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगात तरणोपाय. पुढे आता ते काय सांगतात? उपाय सांगितलेला आहे त्यांनी ईश्वर प्राप्तीचा. काय? दृष्टांताची मात, ती काय होईल? ती थोड्याफार प्रमाणात आपल्याला देवाकडे नेण्यासाठी सहाय्य होईल, परंतु ती एकदेशीय असते, सर्वदेशीय नाही. म्हणजे दृष्टांत सांगून परमेश्वर प्राप्ती होईलच असं नाही. तर पुढं काय सांगतात? तर कशी होईल? साधूचे सांगात तरणोपाय. साधूच्या संगतीत गेल्याशिवाय त्याच्याशिवाय तरणोपाय नाही, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच उपाय नाही. आपण जेव्हा अगदी एका उपायावर येतो तेव्हाच म्हणतो आता तरणोपाय नाही. तरुण जाण्याला उपाय दुसरा नाही. तरुण म्हणजे काय? हा भवसागर तरुण जायला, दुसरा उपाय नाही. कोणता उपाय नाही? तर साधूच्या संगतीत जाणे, हा एकच उपाय आहे, बाकीची साधनं नाही. म्हणून सत्संगती हाच तरणोपाय आहे. दृष्टांताची किंवा सानुभवाची गुह्य गोष्ट ही आहे की दृष्टांतावरून एखादी गोष्ट समजून सांगितली जाते, पण दृष्टांत हा एकदेशीय आहे, त्याचा अनुभव येत नाही. स्वानुभव संकेतरूप आहे, अद्वैतरूप आहे, म्हणून दृष्टांताने तो येत नाही. सर्व साधने दृष्टांत श्री गुरुला शरण गेल्यावरच
आत्मानुभव येईल. संत संगतीला पर्याय नाही. मग संत संगती म्हणजे सगळ्या शास्त्रांनी हे निक्षून सांगितलेलं आहे. दृष्टांतावरून आत्मानुभवाची ढोबळ कल्पना येते. कल्पना येत नाही असं नाही, येते. पण वृत्तीचा अनुभव संत गती वाचून होत नाही. संतांच्या सहवासात आधी तर आत्मा कसा आहे सांगतात, तो निस्संग आहे. नैनं छिंदंती शस्त्राने नैनं दहती पाव, असा हा निस्संग आहे. मग संग पाहिजे. आता जन्म झालेला आहे, आत्मा सर्व प्राण्यात चराचरात आलेला आहे. तर त्या आत्म्याला संघ कुणाचा पाहिजे, तर सत्संग पाहिजे, संतांचा संघ पाहिजे, दुसरा कशाचा नाही. म्हणून काय म्हणतात की आचार्या देवविद्या विदितां सदिष्टं प्राप्नोती. श्री गुरुपासून प्राप्त झालेली ब्रह्मविद्या अनुभवांशिवाय अनुभव व्यवसायी होते. म्हणजे त्याचा अनुभव येतो गुरुकडून मिळालेला. आचार्यवान पुरुषो वेद. श्री गुरुच्या साह्यानेच ब्रह्मस्थिती बाणता येते. डोक्यावर हात ठेवला की ब्रह्मस्थिती प्राप्त होते. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात जर बघितलं, विवेकानंद त्यांना म्हणतात की आधी तर तयारच नव्हते यायला, त्यांच्यापाशी आले. कारण का कालीमातेला प्रार्थना केली की तो जर आला नाही तर मी तुझं कार्य कसं काय करणार, असं म्हणल्यानंतर की त्या ह्यानी ते तिथं आलेले आहेत. परंतु मनात संदेह आहेच आहे. मग असं होता होता सहवास वाढत गेला आणि एके दिवशी विवेकानंदांनी विचारलं की मला परमेश्वर बघायचा आहे, मला त्याची अनुभूती तुम्ही मला करून द्या. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले, बघू कधीतरी करू म्हणाले. आणि हा विषय तिथल्या तिथं संपला. आणि रोज आपल्या भेटीगाठी होत होत्या, चर्चा होत होत्या. संतांच्या सान्निध्यात भरपूर वेळ गेला विवेकानंदांचा. आणि एकदा चर्चा करता करता हे समुद्रकिनारी फिरायला गेले दोघंजणं. आणि फिरता फिरता समुद्रामध्ये आत गेले चालत चालत, विवेकानंदांशी चर्चा करतात. आणि असं होता होता एकदम जरा खोल समुद्रात गेल्यानंतर रामकृष्णांनी विवेकानंदांना पाण्यामध्ये पूर्ण दाबून टाकलं. अतिशय दाबलं, इतकं असं हिसडे बसले यांच्या हाताला. आणि थोड्या वेळाने हात काढून घेतला. विवेकानंद वरती आले आणि आश्चर्याने बघितलं की सद्गुरू आपण म्हणतो, त्यांनी मला असं कसं काय केलं. त्यावेळेला रामकृष्ण हसून म्हणतात, कळला का परमेश्वर, दिसला का तुला. त्यावेळेला मात्र विवेकानंदांचा संदेह फिटून गेलाय. जेव्हा जीव जायची वेळ आली तेव्हा मनामध्ये रामकृष्णांचाच विचार आलेला आहे आणि हात घातलेली होती आणि रामकृष्णांनी हात काढलेला होता आणि ते वर आलेले होते. म्हणजे आपण म्हणतो मरता मरता वाचून अमुकाने हात दिला आणि मी वर आलो. तशी ही घटना विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये एक वळण ठरली आणि सद्गुरूला ते पूर्णतः शरण गेलेले आहेत. आणि मग ही जी स्थिती आहे त्याच्यावरती रामकृष्णांनी हात ठेवलेला आहे डोक्यावरती, ब्रह्मस्थिती त्यांना मिळालेली आहे आणि गुरुपद स्वीकारलेलं आहे, शिष्यपद अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. असा शिष्य झालेला आहे की त्यांनी सुद्धा नंतर दुसरे शिष्य त्यांचे झालेले आहेत. असा हा शिष्य आहे. ब्रह्मस्थिती ह्या सद्गुरूंच्या सान्निध्याने बांधली गेलेली आहे. आचार्यस्ते गती वक्ता, म्हणजे आचार्यच मार्ग सांगू शकतात. कुठला मार्ग, परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग. बाकी नाही तर व्यवहारात कितीतरी मार्ग सांगणारे आहेतच की. अगं अशी रिकामी काय बसली, फावल्या वेळात छोटी कामं करावी, पैसे मिळवावे, प्रपंचाला उपयोगी पडतात, हेही गुरुच की. छोटे छोटे शाळेत गेले की शिक्षक ही गुरुच असतात, पण हे व्यावहारिक गुरु झाले, गुरु नाही असं नाही. परंतु पारमार्थिक गुरु म्हणजे कोण, तर जो गती देतो आणि त्या मार्गावरती जायला सांगतो, तेवढी शक्ती त्याची असती. अशी ही श्री गुरूंची महती सांगतात. माऊली काय म्हणतात की तै ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी जाणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा द्वारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा गोळंगोनी, तरी तनु मन जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित ते
जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधिले ये संकल्पा नये. मग ह्याच्यात जवळजवळ त्यांनी साधकाला, नामधारकाला उपदेश केलेला आहे. काय केला आहे की तू हे आधी जाण की तू संतांच्या सहवासात जा, संतांना भज, त्याच्यानंतर तू त्यांची सेवा कर. त्यांनी दिलेलं ज्ञान हाच पुरुष आहे, तो द्वारवंटा आहे, म्हणजे उंबरठ्यासारखा आहे. तीच मर्यादा आहे आपली. आणि सेवा कर, तुझं सगळं आयुष्य सुखट होईल. आणि हे कसं कर, तनु मन जीवे, तनानी मनानी जीवानी अंतःकरणानी सगळ्या काय कर तर चरणासी लागावे, सद्गुरूंच्या चरणासी लागावे. आणि अगर्वता करावे. हे कसं करावं तर मनात गर्व धरू नको, मी अमक्या अमक्याचा शिष्य आहे. हा सुद्धा गर्व होऊ शकतो की. गजानन महाराजांच्याच पोथीतल्या विठोबा घाटोळेच सांगतो ना, मी अगदी लाडका शिष्य आहे. तसंच आहे हे, की तो गर्व तू धरू नको. तर काय कर तर दास्य सकळ, सगळं दास्य कर. मग काय होईल, अपेक्षित जे आपुले, तुला जे अपेक्षित आहे तेही सांगतील पुसले, तू विचारल्यानंतर. पुसणे म्हणजे विचारणे. तू विचारल्यानंतर ते तुला सांगतील. आणि जेणे अंतःकरण बोधिले, काय सांगतील तर तुझं अंतःकरणाला बोध होईल. मग अंतःकरणाला बोध कशाचा पाहिजे तर परमेश्वर प्राप्तीचाच पाहिजे. दुसरा कशाचा बोध अंतःकरणाला आहे, बाकीचा बोध मनालाच होत असतो, अंतःकरणापर्यंत कुठं कोण जातं. म्हणून ये संकल्पा नाही. म्हणून तू अशी सेवा कर, म्हणजे तुला सद्गुरूची अशी सेवा कर, म्हणजे तुला भगवत प्राप्ती होईल. मग संत संगतीचा महिमा सांगताना व्यासांची एक छोटी कथा आहे की व्यास हे सर्वश्रेष्ठ आहेत. 18 पुराणं, कितीतरी वाङ्मय उपलब्ध आहे की परमेश्वर प्राप्तीची साधनं आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि एकदा हे बैलगाडीने जात असता, बैलगाडीने जाताना बैलगाडीचा असा खडखड खडखड आवाज येत असतो. आणि तो आवाजाबरोबर एक किडा त्या बैलगाडीबरोबर धावत असतो. आणि धावता धावता व्यास बघतात त्याच्याकडे की अरे तू का धावतोयस एवढा, असं त्याला विचारतात. त्यावेळेला तो म्हणतो की या बैलगाडीचा म्हणजे ह्याचा गाड्याचा आवाज जो आहे तो एकतर मी त्याच्या या बैलगाडीखाली येऊन चिरडून मरेन तरी ही भीती आहे, नाही तर मला काहीतरी दुखापत तरी होईल, ती होऊ नये म्हणून मी लांब पळतोय. त्यावर ते म्हणतात की अरे या किड्याचं आयुष्य किती आहे, ते किती तू जपणार आहेस, त्याच्यात तुला काय आनंद आहे, असं त्यांनी विचारले. त्यावेळेला तो म्हणतो की मग काय करायला पाहिजे म्हणतो. मग तर तो व्यास म्हणतात की सत्संग करायला पाहिजे, म्हणजे तुझं हे किड्याचं जे किडामुंगीचं आयुष्य आपण म्हणतो ते क्षुद्र आयुष्य तुझं संपून जाईल. तर सत्संग करायला पाहिजे. मग व्यासच त्याला म्हणतात अरे तू माझ्या संगतीमध्ये आला आहेस तर तुला आता हे कळलं आहे की सत्संगती करावी, तू माझ्यामध्ये आलेला आहेस की मी तुझ्याशी बोलतोय, तर तुला नक्कीच ह्याचा फायदा होईल. असं म्हणता क्षणी तो किडा मरून पडला. त्यांनी देह त्याग केला. तो मरून पडला म्हणजे गाडीखाली वगैरे आला नाही, तर त्यांनी देह त्याग केला. हा सत्संगतीचा महिमा आहे. त्याला कळलं धर्म काय आहे. तो देह टाकल्यानंतर त्याला डुकराचा देह मिळाला, तोही देह संपला. त्याच्यानंतर त्याला मृग पक्षाचा देह मिळाला, तोही संपला. त्याच्यानंतर त्याला चांडाळाचा देह मिळाला, तोही संपला. आणि तो आता राजपुत्राच्या देहामध्ये तो जन्म त्या किड्याने घेतला. म्हणजे किती त्याचे जन्म गेले. आणि व्यास म्हणतायत की तू सत्संगतीमध्ये आलास, साधूच्या संगतीमध्ये आलास, म्हणून तुला हे सर्व तुझे जन्म जे आहेत घडलेले ते पटापट संपले. आणि म्हणून तू आता राजपुत्राच्या देहामध्ये आलेला आहेस. मग मनुष्याच्या देहामध्ये आलाय, मग मोक्ष मिळायला, मुक्ती मिळायला मनुष्य देहामध्येच ती मिळू शकते, इतर कुठल्याही ह्याच्यात मिळू शकत नाही, हा तर सिद्धांत आहे. मग तुला आता मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, म्हणून हा राजकुमार राज्य करायला लागतो. म्हणजे तो त्याच्या ह्याच्यात आनंदी असतो. थोडे दिवस असे जातात आणि व्यास परत त्याला भेटायला येतात. त्यावेळेला व्यास तो अगदी आदरयुक्त ह्यानी मान पान सन्मान सगळं करतो की त्याला त्या गतजन्माची आठवण असते. कारण का व्यासांसारख्यांचा त्याला
सहवास झालेला आहे. मग ते विचारतात, कसं काय चाललं आहे तुझं, व्यास विचारतात. त्यावेळेला तो म्हणतो की मी आता राजपुत्र झालेलो आहे, मी अगदी आनंदात आहे, मला रथ घोडागाडी वगैरे जे काही ऐश्वर्य आहे ते सगळं आहे, मला चांगले बहीण भाऊ आहेत, सगळं छान आहे. पण एकच गोष्ट आहे की मी माझ्या मित्रांबरोबर भक्षण करतो. त्यावरती व्यास म्हणतात, अरे रे, तू हे का करतोयस, तुला आता हे कळलेलं आहे ना, तर तू हे का नाही सोडून देत आहेस, तुला ह्याच्यामुळे मुक्ती मिळत नाही आहे, तुला पुढची गती मिळत नाही आहे. त्याबरोबर राजकुमारांनी ते सर्व राज्य त्याग केलेला आहे आणि वनात तपश्चर्येला गेला आहे. वनात तपश्चर्या झाली आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे त्याला पुढे सद्गती मिळालेली आहे. हा संत सहवासाचा परिणाम आहे. मग त्या किड्याला जर असं आयुष्य मिळू शकतं, तर माणसाला जर असं मिळालं संत सहवास, पण आता संत कोण, साधू कोण, ह्याची परीक्षा होणं गरजेचं आहे ना. कारण त्या मनुष्याला संदेहच खूप आहेत ना. हा संदेहच आहे. मी मला सांगितलं खरं की सद्गुरू प्राप्त व्हायला पाहिजे, पण तो मला चांगला मिळेल का, मग अर्धवटच होईल का, मग मी परत खालच्याच पायरीवर येईल का, हे सगळे संदेह आहेत. मग हे संदेह नाहीसे होण्याकरता जोपर्यंत सद्गुरू प्राप्ती होत नाही तोपर्यंत नामस्मरण हे एकच साधन आहे. नाम कुणाचं घ्यायचं, हरी, केशव, राम, श्रीकृष्ण, पांडुरंग, विठ्ठल, हीच नाव घ्यायची आहेत. तर एकदा एक अशी विनोदी कथा आहे बरं का, की एका आता महात्मा कोण हे कसं ओळखायचं, शिष्यसुद्धा चांगलाच पाहिजे की नाही. तर एकदा एका महात्म्याकडे एक त्याचा नवीन शिष्य झाला आणि तो त्याच्याबरोबर असा बसलेला होता. त्यावेळेला काय झालं, अचानक पाऊस सुरू झाला, संध्याकाळची वेळ होती, पाऊस सुरू झाला. मग यांनी गुरुजींनी विचारलं, गुरूंनी सांगितलं, अरे शिष्या, तू असं कर, बाहेर पाऊस पडतोय आणि बाहेर मी गाय बांधलेली आहे, ती आता भिजत असेल तर तू तिला मुक्त कर, बंधन मुक्त कर आणि आत आण. तर गाईला तो काय म्हणतो, शिष्य, काय म्हणता गुरुजी, तुम्ही असता मी काय बंधनमुक्त करणार, तुम्ही असता मी काय बंधनमुक्त करणार, तो अधिकार तुमचा आहे. आता आपणच असं करा की तुम्ही स्वतःच त्या गाईला मुक्त करा. म्हणजे भर पावसात कुणी जायचं, गुरुनी जायचं, चेला तिथंच बसणार. आणि गुरुजी काय समजायचं ते समजले, बाहेर गेले, गाईला सोडलं आणि तिला एका छताखाली व्यवस्थित बांधलं आणि आपण येऊन परत बसले. थोड्या वेळाने गुरुजी म्हणाले की बघ रे, जरा पाऊस थांबलाय का, इथून दिसत नाही आहे, पाऊस थांबलाय का बघ जरा. असं म्हणल्यानंतर तो चेला काय म्हणतोय की गुरुजी, आत्ताच ही मांजर इथं आलेली आहे, एक मांजर तेवढ्यात येते आणि ती तिथं बसते, ही मांजर आत्ताच एवढ्यात आली, ती ओली आहे का सुकी आहे, त्याच्यावरनं आपल्याला पाऊस पडतोय का थांबलाय हे कळेल. गुरुजी म्हणाले, काय समजायचं ते समजले की हा काही जाणार नाही आहे, असा शिष्य खरा शिष्य आहे का हो. गप्प बसले. पुढं थोड्या वेळाने अंधार पडला, रात्री झोपायची वेळ झाली आणि गुरुजी झोपले, शिष्य आपला झोपायच्या तयारीत होता, अंगावर रजई बिजई घेतली आणि शिष्य गुरुजी म्हणतात, अरे शिष्या, तो दिवा जरा आहे ना, त्याचा प्रकाश फार येतोय, तर तू तो तेवढा दिवा लाईट बंद करतोस का. त्यावेळेला हा शिष्य काय म्हणतो, गुरुजी, मी तर आत्ताच रजई पांघरली आणि खरं तर असं म्हणतात की डोळे मिटले की अंधार होतो, लाईट घालवायची काय गरज आहे. गुरुजी काय समजायचं ते समजले, उठले, लाईट बंद केला आणि झोपले. त्याच्यानंतर गुरुजी पुढं काय म्हणतात की सकाळ झाली, सर्व आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि पूजा बिजा केली. एक जण त्यांना लाडूचा प्रसाद घेऊन आला आणि तो प्रसाद बघितल्यानंतर गुरुजी त्या चेल्याला म्हणतात की हा लाडूचा तो प्रसाद आहे, तो आण बरं आणि आपण हा प्रसाद वाटूया.
त्यावेळेला शिष्य काय म्हणतो, 3 वेळेला मी तुमची आज्ञा मोडलेली आहे. आता 4थ्या वेळेला जर मी आज्ञा मोडली तर मी परमेश्वराला तोंड दाखवू शकणार नाही. त्यामुळं मी आत्ता लगेच जातो. काय तर प्रसाद लाडू होता, खायची गोष्ट होती ना. आणि शिष्याने असं सांगितल्यानंतर गुरुजी गप्प बसलेले आहेत. लाडूचं ताट आणलंय, त्यातले 2-4 लाडू त्या शिष्याने तिथंच संपवलेले आहेत. पोट भरल्यानंतर ते लाडू प्रसादाचे तो गुरुजींच्याकडे त्यांनी आणलेले आहेत. तर असे गुरुजी, असे शिष्य जर मिळाले तर त्यांना भगवत प्राप्तीची इच्छा तरी आहे का, हे सद्गुरूंनी परीक्षा घेऊन बघायला पाहिजे. आणि शिष्याने सुद्धा सद्गुरू कोण हे सुद्धा बघायला पाहिजे. एक शेवटचा एक छोटा दृष्टांत सांगते की हे जे आपले विवेकानंद होते त्यावेळेला रामकृष्णांशी पुष्कळ वेळेला त्यांची भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे. आणि आता यांना आपण गुरु करायचं हा मनामध्ये निश्चय झालेला आहे. अशा वेळेला पण गुरुची परीक्षा बघायची असं ठरवल्यामुळे हे रामकृष्ण बाहेर गेलेले होते आणि त्यांच्या बिछाण्यावरती विवेकानंदाने ते नसताना 1 रुपयाचं नाणं त्या त्यांच्या गादीखाली, म्हणजे बसायची गादी, आपली जे झोपतो ती गादी नव्हे, बसायच्या गादीखाली ठेवलेलं होतं आणि वाट बघत होते. आणि रामकृष्ण आलेले आहेत. नेहमीसारखे ते त्या गादीवरती आसनस्थ झाल्याबरोबर चटका लागल्यासारखे ते ताडकन उठलेले आहेत. इथे काहीतरी आहे, तुम्ही ताबडतोब इथनं हलवा. विवेकानंदांना तिथं खात्री झालेली आहे की हे माझे खरे सद्गुरू आहेत आणि तिथं त्यांनी पूर्णतः शरणागती पत्करलेली आहे, समर्पण केलेलं आहे. आणि विवेकानंदांच्या जीवनाला वळण हे वेगळं लागलेलं आहे. आणि भारतासाठी हा पुत्र हा आपल्या ह्या स्वामींनी देशाला बहाल केलेला आहे. असा सत्संगाचा महिमा आणि गुरु शिवाय मुक्ती नाही हे या अभंगात सांगून माऊलींनी जवळजवळ नामसाधकाला पुढची पायरीच सांगितलेली आहे. कारण का, नामसाधक अजून नामस्मरण करतो आहे, गुरु ज्यांना मिळालेला नाही आहे, तर त्यांनी गुरु लवकरात लवकर करावा. म्हणून हा 5वाच अभंग आहे हरिपाठाचा, की या अभंगामध्ये नाम घ्यायला तयार झालेल्या साधकाला तुम्ही आता गुरु प्राप्त करा, हे असं निर्वाणीचं सांगितलेलं आहे. आणि या इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. आपल्या सगळ्यांना सुद्धा सद्गुरू प्राप्त व्हावा. ज्यांना मिळाला आहे ते धन्य आहेत, ज्यांना मिळाला नाही त्यांना प्राप्त व्हावा ही ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी इच्छा व्यक्त करते. आणि आजची ही जी सेवा आहे ती नामदेवांच्या चरणी समर्पित करून मी माझं हे आजची वाणी विराम करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.